या दरम्यान जो आपण दृश्य पाहतोय इगतपुरी या ठिकाणची इगतपुरी ते आमणी अशा समृद्धी महामार्गाचं 76 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं आज लोकार्पण होत आहे आणि याच लोकार्पणासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत। ही साम टीव्हीची या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यांच्यासोबत अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर शिवेंद्रराजे भोसले सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नाशिकला पालकमंत्री नाही आहेत, नाशिकचे पालकमंत्री ठरलेले नाहीये, मात्र या आधीचे नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता या ठिकाणी लोकार्पण केलं जाणार असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। त्या दरम्यानची ही दृश्य अतिशय महत्त्वाची, अगदी काही वेळामध्ये समृद्धी महामार्गाचं लोकार्पण स्वतः देवेंद्र फडणवीस। महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आणि त्यासाठी कोनशिला अनावरण आता इथे पार पडतंय। अनावरण झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते। आपण ही दृश्य बघू शकताय। तर आपण ही दृश्य पाहतोय, समृद्धीचं लोकार्पण जे आहे ते आता झालेलं आहे। कोनशिला अनावरण करून आता कार्यक्रमाच्या या ठिकाणी येणार आहेत, माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचप्रमाणे या इगतपुरी बोगद्याच्या प्रवेशद्वाराशी आपला हा लोकार्पण सोहळा आता इथे पार पडणार आहे। महाराष्ट्राच्या लाडक्या त्रिमूर्तीचं स्वागत इथं केलं जात आहे। मुंबई मार्गिका फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होताना बघायला मिळत आहे। सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या महामार्गाचं उद्घाटन अखेर या ठिकाणी पूर्ण झालेलं बघायला मिळतंय, कारण 4थ्या टप्प्याचं उद्घाटन आता झालेलं आहे। याआधी 3 टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलं होतं, त्यानंतर दादा भुसे यांनी उद्घाटन केलं होतं, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेलं आहे। आणि आपण बघतोय की इगतपुरीचा हा मोठा बोगदा या ठिकाणी बघायला मिळत आहे। 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे, सगळ्यात मोठं चॅलेंज खरं तर यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे। आता आपण बघतोय की या ठिकाणी या बोगद्याची पाहणी करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्या दिसून येत आहेत। आपण बघतोय की गाडीतून खरं तर ही पाहणी करण्यात येणार आहे आणि याच गाडीमध्ये आपण बघतोय की स्टेअरिंग जे आहे ते सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हाताळताना बघायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीतून या महामार्गाची पाहणी देखील करणार आहेत। 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे, 2 किलोमीटर नंतर यू टर्न देखील आहे, त्यामुळे हा बोगदा नेमका कसा बनवलेला आहे, काय चॅलेंजेस होते, कारण डोंगराळ परिसर होता आणि त्या ठिकाणी हा बोगदा बनवण्यात आला, त्याच्यामुळे हा बोगदा कशा पद्धतीचा बनवला बघतोय की या ठिकाणी खरं तर उद्घाटन जे आहे ते सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी पाहणीसाठी निघालेले आहेत। स्टेअरिंग हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात असलेलं पाहायला मिळत आहे आणि याच पद्धतीने इथे पाहणी जे आहे ते आता करताना बघायला मिळणार आहे। तर आता या समृद्धी महामार्गावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे प्रवास करणार आहेत आणि त्या दरम्यानची आपण ही सामची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतोय आणि या वाहनाचं स्टेअरिंग सुद्धा एकनाथ शिंदे अर्थातच उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आपल्याला दिसतंय। या अखंड अशा समृद्धी महामार्गावरून आता
वाहनानं प्रवास जो आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील आणि त्यानंतर सामान्य जनतेसाठी हा समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण तर करण्यात आलेलं आहे, मात्र या संपूर्ण महामार्गासंदर्भातली माहिती देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणून घेताना आपल्याला दिसतंय. 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग, मात्र त्यामधील 76 किलोमीटर लांबीचा आज लोकार्पण झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ही जी दृश्य पाहतोय, वाहनाचं स्टेअरिंग स्वतः एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत बसलेले देवेंद्र फडणवीस आपण पाहिले. एकनाथ शिंदे आज सारथी झाले असल्याचं आपण पाहतोय. सर्वात मोठं टनेल अर्थातच सर्वात मोठा बोगदा इगतपुरी जवळ बनवण्यात आलेला आहे आणि त्याच बोगद्यातून आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई ते नागपूर अंतर आता या समृद्धी महामार्गामुळे 8 तासांमध्ये शक्य आहे. रस्त्याची रुंदी 120 मीटर आहे, डोंगराळ भागांसाठी मात्र 90 मीटरची रुंदी आहे आणि अशा प्रकारचा हा समृद्धी महामार्ग. वाहन वेग या ठिकाणी 150 किलोमीटर तासाला आहे, तर डोंगराळ भागामध्ये 120 किलोमीटर तासाला वाहन वेग जो आहे तो असणार आहे.